नमस्कार. ऐश्वर्याला शरयूवरती संशय असतो. ऐश्वर्याने शर्वरीचं सर्व बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा तिला कळून चुकलेलं असतं की ही शर्वरी दुसऱ्या कोणत्या तरी मुलाच्या प्रेमात पडलेली आहे. आणि त्यावेळेला ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो. रात्रीच्या वेळी धडपडत ऐश्वर्या जानकीच्या दरवाजाबाहेर जाते आणि जोरजोरात दरवाजा ठोठावते. जानकीने बेडरूमचा दरवाजा उघडलेला असतो. त्याच वेळेला ऐश्वर्या जानकीला म्हणते, जानकी, जानकी, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा जानकी बोलते, ऐश्वर्या, ऐश्वर्या, शांत हो. काय झालंय ऐश्वर्या, नीट सांगशील का? ऐश्वर्या सांगायला तोंड उघडणार तेवढ्यात मात्र पाठीकडून शर्वरी मोठ्याने बोलते, ऐश्वर्या. आणि तेव्हा मात्र ऐश्वर्याची दातखिळीच बसते. त्यावेळेला जानकी बोलते, शर्वरी वंश, तुम्ही अजून झोपला नाहीत आणि ऐश्वर्या, तू अजून जागी आहेस. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, अगं जानकी वहिनी, तू काय विचारतेस तिला? ती तर आज जागी असणारच ना. तेव्हा मात्र जानकी बोलते, ऐश्वर्या, काय झालंय? अगं तू एवढी घाबरली का आहेस? तेव्हा शर्वरी बोलते, जानकी वहिनी, तू जाऊन झोप जा. मी बोलते ना ऐश्वर्याशी, तुला काळजी करायची गरज नाही. तेव्हा जानकी बोलते, ऐश्वर्या, काहीच नाही आहे ना? तेव्हा ऐश्वर्याचं लक्ष शर्वरीकडे गेलेलं असतं आणि शर्वरी मात्र डोळे वटारत असते. तेव्हा ऐश्वर्या बोलते, काहीच नाही, आणि जानकी तिच्या बेडरूम मध्ये निघून जाते. शर्वरी ऐश्वर्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि ऐश्वर्याला बोलते, ऐश्वर्या, हे बघ, मी तुला शेवटचं सांगते, माझ्या कोणत्याही गोष्टीमध्ये नाक खुपसायची गरज नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता तू जे काही ऐकलंस ते या कानाने ऐकलंस आणि या कानाने सोडून द्यायचं, नाहीतर तुझी अवस्था काय करेल ना ते तुला माहितीच नाही. तेव्हा मात्र ऐश्वर्या शर्वरीला जोरात ढकलते आणि म्हणते, तुम्ही धमकी कुणाला देताय शर्वरी वंश? ऐश्वर्या आहे मी, ऐश्वर्या. ऐश्वर्या अशी कितीतरी कारस्थाने करून सगळ्या गोष्टीतून बाहेर आली आहे, माहिती आहे ना तुम्हाला? शर्वरी वंश, घरच्यांचा तुमच्यावरती विश्वास आहे आणि तुम्ही मात्र प्रॉपर्टी हडपायची म्हणून इथे आलात. खरंच, अहो किती निर्लज्जासारखा वागताय तुम्ही. आणि त्यासाठी तुम्ही स्वतःच्या नवऱ्याला किडनॅप करून ठेवलं. अहो लाज कशी वाटत नाही तुम्हाला? तुम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात पडलात, दुसऱ्या कोणाच्या तरी. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, ऐश्वर्या, उगाच मध्ये मध्ये बोलायची गरज नाही. तू स्वतःच बघ ना, माझ्या ह्याच्यामध्ये नाक कशाला खुपसतेस? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, हे बघा शर्वरी वंश, शेवटचं सांगते, सुधारा, नाहीतर जानकीला जर का या सर्व गोष्टी कळाल्या ना तर जानकी तर तुमची चांगली वरातच काढेल. तेव्हा मात्र शर्वरी म्हणते, कुठून कळणार आणि कोण सांगणार तिला? तू तू जर का तोंडातून एक जरी शब्द काढलास ना तर तुझी कशी वाट लावेल ना ते तुला माहितीच नाही. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते, बस झालं, मला आता काही एक ऐकायचं नाही आणि माझी वाट लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी काही तुम्हाला घाबरत नाहीये, पण शेवटची तुम्हाला एक संधी देते, सुधारा, स्वतःला सुधारा, नाहीतर तोंड घशी आपटाल. अहो किती प्रेम करणारा नवरा आहे तुमचा आणि तुम्ही मात्र त्याला किडनॅप करून ठेवलेत. का? तर तुम्ही दुसऱ्याच्या प्रेमात पडलात म्हणून. शर्वरी वंश, जरा तरी विचार करायचा होता. अहो तुमच्यात किती कमीपणा आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे, तरी सुद्धा त्या बिचाराने तुमच्या या कमी सकट तुम्हाला स्वीकारलं आणि तुम्ही मात्र त्यालाच फाट्यावर मारलं. ते काही नाही, मी ह्या सर्व गोष्टी जानकीच्या कानावरती घालणारच. तेव्हा मात्र शर्वरी खूपच घाबरलेली असते आणि ऐश्वर्या तिथून निघून गेलेली असते. त्यावेळेला लगेच शर्वरी स्वतःशीच बोलते, या ऐश्वर्याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल, नाहीतर माझ्या सगळ्या प्लॅनवरती ही पाणी फिरवेल. इकडे ऐश्वर्या तिच्या बेडरूम मध्ये आलेली असते आणि ती रात्रभर फेऱ्या मारत असते. तिच्या डोळ्याला डोळा लागलेला नसतो. सारंगला सकाळी जाग येते तेव्हा लगेच तो म्हणतो, ऐश्वर्या, ऐश्वर्या, हो हे काय करताय तुम्ही? ऐश्वर्या, तुम्ही रात्रभर जागे आहात, जरा सुद्धा झोपला नाही. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, सारंग, सारंग, अहो घरात एवढे मोठे प्रश्न निर्माण असताना मला कशी झोप लागेल? तेव्हा लगेच सारंग बोलतो, ऐश्वर्या, काय झालंय? ऐश्वर्या, कशाबद्दल बोलताय तुम्ही? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, सारंग, सारंग, मी तुम्हाला नाही सांगू शकत.
पण सारंग, घरावरती खूपच मोठं वादळ आलंय आणि त्या वादळाला आता आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. मला तर काय करावं तेच कळत नाही. तेवढ्यात मात्र सारंग बोलतो, हे बघा ऐश्वर्या, जर का तुम्हाला काय करावं ते समजत नसेल तर तुम्ही जानकी वहिनीशी बोला. कारण जेव्हा जेव्हा रणदिव्यांच्या कुटुंबावरती वादळ येतं तेव्हा तेव्हा अगदी ढाल बनून जानकी वहिनीच ते वादळ परतवून लावू शकते. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, तुम्ही बरोबर बोलताय सारंग, बरोबर बोलताय. आणि ऐश्वर्या बाहेर आलेली असते. तेव्हा शर्वरी समोर दिसताच ऐश्वर्या म्हणते, अजून तरी मी जानकीच्या कानावरती काहीच घातलेलं नाही आणि घालणार सुद्धा नाही. पण शेवटची संधी आहे. तुमच्या नवऱ्याला किडनॅप करून ठेवलंय तर लवकरात लवकर त्याला सोडायचं. एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि इथून निघून जायचं. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, तू उगाच शहाणपणा करू नकोस आणि हे माझं घर आहे, माझं माहेर आहे, इथे माझा सुद्धा हक्क आहे. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते, आहे ना, तुमचा हक्क कोणीही हिरावून घेत नाहीये. तुम्ही या घरात कधी येऊन राहू शकता, पण स्वतःच्या नवऱ्याला किडनॅप करून दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात पडलेल्या बाईला आमच्या घरात स्थान नाही. हे ऐकल्यानंतर शर्वरी म्हणते, गप्प बस, भिंतीला सुद्धा कान असतात, कुणी ऐकलं तर. तेव्हा ऐश्वर्या बोलते, कळतंय ना, भिंतीला सुद्धा कान असतात. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, तो सर्व काही बघतोय आणि एक ना एक दिवस तो सर्व न्याय करणार आणि तेव्हा मात्र तुमची अशी काही वरात निघणार. तेव्हा मात्र लगेच शर्वरी बोलते, बस झाला, अति होते आता तुझं. तेव्हा लगेच ऐश्वर्या तिथून निघून जाते. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, अवंतिका, ऐश्वर्या आणि जानकी बाहेर आलेल्या असतात. त्यावेळेला ऐश्वर्याला शांत शांत असलेलं बघून जानकी ऐश्वर्याला विचारते, ऐश्वर्या काय झालंय? ऐश्वर्या, जे काही असेल ते स्पष्टपणे बोल. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, काही नाही. तेव्हा जानकी ऐश्वर्याचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवते आणि ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या काय झालंय? तुला माझी शपथ आहे, काहीतरी असं झालंय जे खूपच भयानक आहे. तेव्हा अवंतिका बोलते, ऐश्वर्या काही झालंय का? तू खूपच टेन्शन मध्ये दिसतेस आम्हाला. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी, कसं सांगू, मला कळतच नाहीये, सांगू की नको हाच प्रश्न माझ्या समोर निर्माण झालाय. तेव्हा जानकी बोलते, ऐश्वर्या डोळे मीट, शांतपणे स्वतःच्या मनाला विचार आणि तुझं मन जर का जानकीला सांग हे उत्तर देत असेल तर तू नक्कीच सांगू शकतेस. तेव्हा ऐश्वर्याने डोळे मिटलेले असतात आणि त्यावेळेला ऐश्वर्याच्या मनाने कौल दिलेला असतो. त्यांनी सांगितलेलं असतं, जे काही आहे ते जानकी जवळ बोल. आणि तेव्हा मात्र ऐश्वर्या डोळे उघडते आणि जानकीला बोलते, जानकी, जानकी शर्वरी वंश आपल्या घरात आल्यात, ती आपली प्रॉपर्टी हडपण्यासाठी. जानकी, त्यांनी स्वतःच्या नवऱ्याला किडनॅप करून ठेवलंय आणि त्या दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात पडल्यात. हे ऐकून अवंतिका आणि जानकीला खूप मोठा धक्का बसतो. जानकी मोठ्याने बोलते, ऐश्वर्या, तुझ्या जिभेला लगाम घाल. तू काय बोलतेस कळतंय का ऐश्वर्या? उचलली जीभ लावली टाळ्याला, असं करू नकोस. तुला कळतंय तू कोणाच्या संस्कारांवरती आरोप करतेस? आईंचे संस्कार आहेत ते. शर्वरी वंश एवढ्या खालच्या थराला जाऊच शकत नाहीत. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, जानकी, मला कळतंय तुला त्रास होतोय. जानकी, मला सुद्धा या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर त्रास झाला. तेव्हा अवंतिका बोलते, पण ऐश्वर्या, शर्वरी वंशांचं तर विक्रांत भाऊजींवरती किती प्रेम आहे, आपण तर बघितलंय. आणि विक्रांत भाऊजींनी ज्या पद्धतीने शर्वरी वंशांच्या सगळ्या कमी स्वतःच्या पोटात घालून त्यांना स्वीकारलंय, तरी सुद्धा आपण त्यांच्यावरती असे आरोप करायचे? नाही नाही, असं जर का आपण केलं तर त्यांच्या प्रेमावरती आपण अविश्वास असल्यासारखं दाखवल्यासारखं होईल. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला काय वाटलं मी या सर्व गोष्टींचा विचार केला नाही? जानकी, तूच आठव, काल मी तुला काहीतरी सांगायला आले होते, पण त्याच वेळेला शर्वरी वंश तिथे तडमडल्या आणि मला स्वतःचं तोंड गप्प करावं लागलं. जानकी, खरं सांगायचं तर तेव्हाच मला तुला खरं सत्य सांगायचं होतं, पण शर्वरी वंशांनी मला धमकावलं. त्यांनी मला सांगितलं की तोंडातून एकही शब्द काढायचा नाही. जानकीला एकही गोष्ट कळता कामा नये. पण जानकी, मी तुला सांगते, मी शर्वरी वंशांचं बोलणं ऐकलं. त्यांनी विक्रांत भाऊजींना किडनॅप करून ठेवलंय आणि त्या दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात पडल्यात.
हे ऐकल्यानंतर मात्र जानकी खूपच हादरते. जानकी म्हणते, जर का शर्वरी वंश असं काहीतरी करून आले असतील तर मग शर्वरी वंशांना धडा रणदिव्यांच्या तिन्ही सुना शिकवतील. शर्वरी वंशांना धडा हा शिकवलाच पाहिजे. त्या जे काही करतायत ते चुकीचं करतायत हे त्यांना दाखवून दिलंच पाहिजे. आणि आता मात्र मी शांत राहणार नाही. आणि तेवढ्यात मात्र तिथे सारंग, ऋषिकेश आणि सौमित्र आलेले असतात. या तिघींच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले बघून सौमित्र म्हणतो, काय झालं? आज रणदिव्यांच्या सुनांच्या चेहऱ्यांवरती खरं तर 12 वाजलेत, म्हणजे नक्कीच कोणतं तरी संकट दारात येऊन उभं ठाकलंय. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश ऋषिकेश आपल्याला खूप मोठ्या संकटाला सामोरं जायचंय. ऐश्वर्या, मी तुला एकच सांगेल, तू जे काही सांगितलंस ते कोणालाही कळता कामा नये. तू शरयू वंशांच्या समोर असंच वागायचंस जसं काही तू त्यांच्याच तालावरती नसतेस. तू मला काही सांगितलंस हे त्यांना अजिबात जाणून द्यायचं नाही. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, हो ठीक आहे जानकी, तू म्हणशील तसं. तेव्हा ऋषिकेश, सौमित्र आणि सारंग एकमेकांकडे बघतात आणि लगेच ऋषिकेश विचारतो, अरे पण झालंय तरी काय? तेव्हा सांकेतिक भाषेमध्ये जानकी सर्व काही सांगते. ऋषिकेश, सौमित्र आणि सारंगला धक्का बसलेला असतो. सारंग बोलतो, नाही नाही, माझी शरयूताई असं वागणारच नाही. शरयूताईंचं विक्रांत भाऊजींवरती किती प्रेम आहे. ऐश्वर्या, तुमची काहीतरी गफलत झाली असणार, तुम्ही काहीतरी चुकीचं ऐकलं असणार. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोल, सारंग अहो काय बोलताय तुम्ही? मी खोटं का बोलेन सारंग? आणि मला खोटं बोलून काय मिळणार आहे? सारंग प्लीज जरा तरी विचार करा. सारंग, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की शर्वरी वंश खोटं बोलतायत. तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो, जर का जानकी हे सर्व खरं असेल आणि जेव्हा हे सर्व नानांसमोर येईल तेव्हा नाना आणि आईला मोठा धक्काच बसेल. तेव्हा लगेच जानकी बोलते, हो ना बसेल ना धक्का, पण आपल्याकडे दुसरा कोणता पर्यायच नाहीये. कारण शर्वरी वंश जर का चुकीच्या वागत असतील तर त्यांना धडा हा शिकवलाच पाहिजे. पण त्याआधी आपल्याला विक्रांत भाऊजींना शोधून काढलं पाहिजे. इकडे जानकी, ऋषिकेश, सौमित्र बाहेर आलेले असतात. त्याच वेळेला अवंतिका, ऐश्वर्या आणि सारंग घरी आलेले असतात. तेव्हा मात्र लगेच ऐश्वर्या शर्वरीला म्हणते, शर्वरी वंश चला आज तुमच्या आवडीचं काहीतरी करूया. तेव्हा लगेच शर्वरी म्हणते, वा ऐश्वर्या सुधारलीस, म्हणजे आता तू माझ्या बाजूने झालीस तर. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते, अजिबात नाही, पण तुमच्या खाजगी आयुष्यामध्ये मी अजिबात लक्ष घालणार नाही. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, अगदी बरोबर विचार केलास. त्यावेळेला सुमित्रा बोलते, काय झालंय आणि जानकी, ऋषिकेश, सौमित्र कुठे आहेत? तेव्हा लगेच अवंतिका बोलते, काय झालंय माहितीये का, सौमीला खूपच मोठी केस आली आहे आणि त्या केसचाच अभ्यास करण्यासाठी तो बाहेर गेलाय आणि ऋषिकेश दादा जानकी वहिनींना घेऊन कुठेतरी येतो असे म्हणाले. तेव्हा लगेच शर्वरी म्हणते, म्हणजे ती जानकी आली नाही का? तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते, शर्वरी जरा स्वतःच्या तोंडाला लगाम घाला. जानकी वहिनी बोलायचं काय बोलतेस ते तुला तरी कळतंय का? तेव्हा लगेच शर्वरी म्हणते, हो हो. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, जानकी आणि ऋषिकेशने विक्रांतला शोधून काढलेलं असतं. विक्रांतला खूपच बेदम, रक्तबंबाळ, अगदी मरेपर्यंत मारलेलं असतं. त्याच्या चेहऱ्यावरच्या जखमा बघून जानकी आणि ऋषिकेशला खूपच वाईट वाटतं. विक्रांत जानकी आणि ऋषिकेश समोर हात जोडत असतो. तेव्हा ऋषिकेश बोलतो, विक्रांतराव अहो काय करताय तुम्ही? अहो हात जोडायची गरज नाही, खरं तर आमच्या बहिणीचीच चूक आहे ही सर्व. आमच्या बहिणीने जी माती खाल्ली ना त्यासाठी मी तुमच्या समोर हात जोडून माफी मागतो. तेव्हा लगेच विक्रांत बोलतो, जाऊ देत ना ऋषिकेश दादा, नको त्या गोष्टींचा विचार करू नका ऋषिकेश दादा. एक गोष्ट लक्षात ठेवा ऋषिकेश दादा, कितीही काही झालं तरी माझं शर्वरीवरती प्रेम आहे. तेव्हा लगेच जानकी बोलते, विक्रांत भाऊजी बस करा, अशा मुलीवरती प्रेम करायची तुम्हाला गरज नाही. तुम्ही काय करताय माहितीये का, खूप मोठी चूक करताय आणि जरा सुधारा. तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो, ती दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात पडले म्हणून मी तिच्यावरती प्रेमच करायचं नाही असं आहे का?
तिला तिचं आयुष्य जगू दे, मी नाही म्हणतच नाही, पण माझं मात्र माझ्या शर्वरीवरती मनापासून प्रेम आहे. तेव्हा जानकी बोलते, खरोखर विक्रांत भाऊजी, खरंच मानलं पाहिजे तुम्हाला. अहो, एवढं सगळं घडत असताना सुद्धा तुम्ही तुमच्या बायकोवरतीच प्रेम करताय, हे ऐकून मला आनंद झाला. पण शर्वरी वंशनचे डोळे उघडले पाहिजेत. प्रॉपर्टीच्या लालसेपायी त्या काय करून बसल्यात हे त्यांना सांगितलंच पाहिजे. आणि या वेळेला मात्र ही जानकी शांत बसणार नाही. इकडे सगळेजण आनंदात जेवत असतात त्यावेळेला जानकी मोठ्याने ओरडते, शर्वरी वंश. तेव्हा शर्वरी जानकीकडे बघते आणि जानकीचा रुद्रावतार बघून शर्वरीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. शर्वरी लगेच मोठ्याने बोलते, जानकी, जानकी काय झालं, एवढ्या मोठ्याने का ओरडतेस? तेव्हा लगेच जानकी बोलते, लाज वाटते तुमची, लाज. अहो, असं कसं काय वागू शकता तुम्ही? खरंच तुमच्या या वागण्याला काही एक अर्थ नाहीये. जरा तरी विचार करा तुमच्या या वागण्याचा. तुम्ही मुळात असं कसं काय वागू शकता? त्यावेळेला लगेच मोठ्याने शर्वरी बोलते, बस झालं, आता मात्र मला तुमचं काही एक ऐकायचं नाही. आता मात्र हे सर्व काही संपल्यात जमा आहे आणि प्लीज या सर्व गोष्टी बंद करायच्या. त्यावेळेला विक्रांत समोर आलेला असतो आणि रक्तबंबाळ आणि बेदम मारलेल्या विक्रांतला बघून शर्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते. शर्वरी म्हणते, यांना हा कुठे सापडला? त्यावेळेला शर्वरी ऐश्वर्याकडे बघते. त्यावेळेला ऐश्वर्या बोलते, लाज नाही वाटत? खरंच तुझ्या या वागण्याची लाज वाटते, लाज. शर्वरी वंश एवढ्या खालच्या थराला उतरला, दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडला, तेव्हा मात्र सुमित्रा आणि नानांना धक्काच बसतो. त्यावेळेला मात्र शर्वरी मोठ्याने ओरडते, बस झालं, आता मला तुमचं काही एक ऐकायचं नाही. आत्ताच्या आता तुमची नाटकं बंद करा. आणि जानकी, तुला नको तिथे नाक खुपसायची गरज काय होती? तेव्हा जानकी बोलते, बस करा. अहो, तुमच्या पापाचा पाडा भरलाय तरी सुद्धा तुम्हाला समजत नाहीये. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आता तरी शर्वरी स्वतःच्या तोंडाने सर्व सत्य कबूल करेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.